वैष्णव तो जया, 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 अवधी देवा वरी माया, अवधी देवा वरी माया, नाही आली का प्रमाण,
तन जन दृढ जन विठ्ठला 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 वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन
नदन तृणजन अजं रुक्मिणी प्राण संजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार कृपादारे कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजे सद्गुरुदास तुका बाबाजे सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम् कलाकंत तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानिशबाधापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरा सोमेश्वर नामे शिवपुरातन परशुरामी जेते मारिला बाण मेहून ग्रामीच्या आदिशक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर धन्य धन्य मुक्ताई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर जिने वाहिले हे नऊ मास ओझे जिने चिंतिले नित्य कल्याण माझे जिला मोदही पाहुनी बाललीला नमस्कार माझा
जन्मदा माऊलीला विठ्ठला 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 प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्यांच्या नावासमोर किती विशेषणं लावली तरी कमी पडतात, पण मला अभिमानानं सांगावं लागेल, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि स्त्रीच्या डोक्याच्या केसाला जरी हात लावाल तर तुमचे हात कलम केल्या जातील असा संदेश कृतीत उतरवणारे रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक सकल कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकार धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे धर्मगुरु आणि सकल विश्वाला सुशोभित करणारे जगतमान्य जगद्गुरु की ज्यांच्यामुळे देहूगावला क्षेत्रपण, इंद्राणीला तीर्थपण, भंडारा भामनात गुराड्या डोंगराला देवत्व आणि आमच्यासारख्या पामराला कवित्व प्राप्त झालं, ते ज्ञानाचा आगर, भक्तीचा सागर आणि त्यागाचं शिखर असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत सद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा वैष्णवांची यथार्थ ओळख समाजाच्या समोर मांडणारा संतपर प्रकरणातील हा अभंग विठ्ठल अभंगाच्या विवेचनाला हात घालण्यापूर्वी वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. काय निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी या मंडपामध्ये विराजित आहात, उपस्थित आहोत, याचं निमित्त जरी तुम्हा सगळ्यांना माहिती असलं तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. आपल्या या पेडका पातोंडा या गावामध्ये आपल्या परिसरातील परमार्थिक साधनेचे पितामहा भीष्म या पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाच्या क्षितिजावरती चमकणारा एक दैदिप्यमान तारा असणारे सायंवंदनीय प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत काया प्राप्त संत पांडुरंगजी महाराज भोजने, अर्थातच भोजने बाबांच्या कृपा प्रसादाने, बाबांच्याच आशीर्वादाने आणि किंबहुना बाबांनीच या गावामध्ये हे छोटंसं रोप लावलं की इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा येलू गेला गगनावरी. या न्यायाने बाबांनी अगदी लहान स्वरूपामध्ये 30, 35, 40, 50 वर्षापूर्वी या सप्ताहाची किंबहुना या उत्सवाची मुहूर्तमेढ या गावामध्ये सुरुवात केली आणि कधी मोठ्या प्रमाणात झाला असेल, कधी लहान प्रमाणात झाला असेल, पण अखंडपणे सुरू असलेला हा नामसंकीर्तन सप्ताह आणि मला असं वाटतं की गेल्या 5-7 वर्षापासनं फार मोठा दिव्य असा स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी आपण सर्व गावकरी मंडळी, वारकरी मंडळी, परमार्थाच्यासाठी ज्यांच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा आहे अशा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून हा सप्ताह, हा उत्सव आपण करत आहात. मी धन्यवाद देईल तुम्हा सगळ्यांना. आणि त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणावरून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तसं हे गाव काही आमच्यासाठी नवीन नाही, अगदी जवळच आहे, पण त्या निमित्ताने 10-15 वर्षापूर्वी या गावामध्ये येणं झालं होतं, पण ते निमित्त काही वेगळं होतं. पण या कीर्तनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद वाटला. त्याचं कारण असं आहे, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. संत श्री भोजने बाबांची ही पंचक्रोशी आहे आणि या पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थानं आल्यानंतर आनंद वाटतो आणि त्या पंचक्रोशीतल्या एका परमार्थिक कार्यामध्ये खऱ्या अर्थानं उभं राहिल्यानंतर मनस्वी माणसाला मनामधून आनंद होतो आणि हे सगळं वैभव पाहिल्यानंतर त्या आनंदाला खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा पारावार उरत नाही. विठ्ठल सज्जनांनो, मी फार भाग्यवान समजेल तुमच्या गावाला. कशासाठी समजेल भाग्यवान? मोठे मोठे घरं तुमच्या गावात आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत म्हणून नाही. मी काही घरं पाहिले नाही आणि इमारती सुद्धा पाहिल्या नाही. मी या गावातल्या कोणत्याच प्रकारच्या बिल्डिंगा पाहिल्या नाहीत, पण या कीर्तनामध्ये ह्या उभ्या असणाऱ्या ह्या बिल्डिंगा पाहून खऱ्या अर्थानं माणसाला समाधान वाटतं. आणि ह्या ज्या इथं ह्या मुक्ताई लहानशा या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या आहेत, मी या मुलींना आणि या पाठीमागच्या बाल टाळकऱ्यांना मी अजिबात धन्यवाद देणार नाही. का?
का देणार नाही धन्यवाद? त्याचं एकच कारण आहे, या 10 मुली या ठिकाणी उभ्या आहेत. 4 कुठे गेल्या तुमच्यातल्या? कारण त्या दिवशी ह्या नागापूरला आल्या होत्या तर 14 जणी होत्या. आज 4 कुठे गेल्या? बरं जाऊ द्या, उद्या येतील सकाळी त्या. या 10 मुक्ताई माझ्या त्या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या आहेत. हे 13 माझे ज्ञानोबारा या ठिकाणी उभे आहेत. हे मागचे सोडून हे आमच्याच पक्षातले आहेत. या सगळ्यांना मी अजिबात धन्यवाद देणार नाही. हे सगळे गावातलेच आहेत ना, 13 अधिक 10. यांना धन्यवाद यासाठी देणार नाही, ज्या आई बापांनी यांना या ठिकाणी उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्यांना प्रेरणा दिली, मी खऱ्या अर्थानं यांच्या आई बाबांना धन्यवाद देईन. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. आपुली आहेत आगोसे जागता, आपुली आहेत आगोसे जागता. आपले आहेत आपले आहेत धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. कुडी कळ्या पुत्र होती ते सात्विक, कुडी कळ्या पुत्र होती ते सात्विक, पुत्र होती ते सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज खऱ्या अर्थानं मी कीर्तन करण्यासाठी तर आमच्या कैलास महाराजांनी या गावामध्ये बोलवलंच आहे, पण कीर्तनाच्याही पलीकडे मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. इथून 10-15 किलोमीटरवर तुमच्या गावातल्या 14 मुली आल्या होत्या. सोपान महाराज बरोबर आहे ना? वेळेवरच पकडतो मी, खाली नका पाहू. विठ्ठला या 14 मुली कडाक्याच्या थंडीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या उत्सवासाठी इथून 10-15 किलोमीटर असणारं नागापूर नावाचं गाव त्या ठिकाणी येतात. त्या गावामध्ये टाळ घेऊन उभ्या राहतात. त्या गावातल्या 14 मुली सुद्धा या वयाच्या खाली बसलेल्या नव्हत्या. मी त्यांना त्या ठिकाणी बोललो मी कीर्तनामध्ये, पण तुम्ही त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे मायबाप माझ्या समोर नव्हते, म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विठ्ठल जीवनामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही श्रीमंती कमवा, काही तुमच्या कामात येणार नाही महाराज. एका फार मोठ्या व्यक्तीचं वाक्य आहे, संततीसाठी संपत्ती जमा केल्यापेक्षा आपली संतती सुसंस्कारित करा, ती सगळ्या राष्ट्राची संपत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुम्ही पोरासाठी, तुम्ही तुमच्या मुलीसाठी कितीही पैसा कमवून ठेवा, पण तुम्ही त्याच्यासाठी जर संस्कार कमवले नाही तर असे उदाहरण माझ्याही डोळ्यासमोर आहेत. 1,500 एकर शेती होती काही काहींच्या घरी, पण शेवटी जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये ते भूमिहीन झाले. का? त्यांचा मार्ग चुकला महाराज. लेकरा बाळांसाठी तुम्ही संपत्ती जमा करू नका. फार संपत्ती कमवली तर त्यांना असं वाटेल की ते विकून विकून खातील, पण त्यांच्यासाठी जर तुम्ही संस्कार कमवले तर ते शिकून शिकून खऱ्या अर्थानं खातील. विठ्ठल आणि मी धन्यवाद देईल या सगळ्या आई वडिलांना, या मुलींच्या, या मुलांच्या, आणि त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्या 5-7 वर्षापासून या सप्ताहामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे. आपल्या परिसरामध्ये, आमच्या पंचकृषीमध्ये ज्यांचा सुंदर असा गोडगळा, आणि जेवढा गळा गोळ आहे तेवढा स्वभाव सुद्धा गोळ आहे, असे असणारे आमचे परमस्नेही, परम आदरणीय, ज्यांना खऱ्या अर्थानं भोजने बाबांचा प्रसाद मिळाला आणि बाबांच्याच पायाजवळ ज्यांचं जीवन आहे, असे आमचे बंधू आदरणीय कैलासजी महाराज मोरखडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराजांच्याच बाजूला उभे असणारे आवार गावावरून आलेले जे हार्मोनियम सुद्धा वाजवतात आणि गायक सुद्धा आहेत, आमचे
शांताराम महाराज, त्यांच्याच बाजूला उभे असणारे म्हणजे माझ्या पाठीमागे उभे असणारे आमचे विष्णू महाराज गाडगे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, गायकही आहेत. बरोबर आहे ना विष्णू दादा? अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातं. अष्टपैलू म्हणजे काय? बॉलिंगही करता येते, बॅटिंगही करता येते, फिल्डिंगही करता येते. तसं आमच्या विष्णू दादाचं व्यक्तिमत्व आहे. बरोबर आहे बाप्पाजी? विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आमचे परमस्नेही ज्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे, आमचे मंगेश दादा असतील, कैलास भाऊ असतील, विहिगावरून ही मंडळी इतक्या थंडीमध्ये या ठिकाणी आली. आणि त्याचबरोबर अजूनही टाळकरी मंडळी आहेत. आणि सुंदर असा मंडप आहे, सुंदर असं वातावरण आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही श्रोते सुद्धा अगदी शांत चित्तानं माझ्याकडे काळजीपूर्वक ऐकत आहात. सर्व काही अप्रतिम आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. सुंदर का आहे? साऊंड सिस्टीम लावल्यानंतर, कीर्तन चालू झाल्यानंतर कानात हेडफोन टाकून खुर्चीवरती बसणारे भरपूर ऑपरेटर किंवा भरपूर मालक मी पण पाहिले सर्व्हिसचे. पण गळ्यात टाळ घेऊन खऱ्या अर्थानं म्हणणारा जर साऊंडवाला कोणी असेल तर आमचे बाप्पू आहे. माझे तरुण भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या महिला मंडळी सुद्धा, माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत सुंदर असं देखणं वातावरण आहे. सगळं काही अप्रतिम आहे. पण एकाच गोष्टीची कमतरता आहे. ज्याला तुम्ही कीर्तनासाठी बोलवलं तो कीर्तनकार या सगळ्या वातावरणाच्या मानाने थोडासा दुबळा आहे. पण दुबळा असला तरी हरकत नाही. संत श्री भोजने बाबा माझ्यावरती जी कृपा करतील त्या कृपा प्रसादाने तुमच्या समोर अगदी 1 तासभर मी माझा किल्ला लढवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठला सज्जनांनो, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबाराय समाजाच्या समोर वैष्णवांची यथार्थ ओळख मांडतात. काय गरज आहे वैष्णवाची ओळख सांगायची? जगद्गुरु तुकोबारायांच्या काळाचा विचार केला तर आजपासून 350 वर्षापूर्वीचा कालखंड. त्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना का समाजाच्या समोर वैष्णवाची ओळख सांगावी लागली? त्याचं एकच कारण आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा परमार्थाचं सोंग घेऊन खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणून समाजाच्या समोर मिरवणारे अनेक लोक त्याही कालखंडामध्ये होते, आजही आहेत आणि पुढेही राहतील. काळ बदलत नसतो महाराज, जसाचा तसाच काळ कायम राहतो. एका हिंदी कवीने तर सुंदर गाण्यात वर्णन करून ठेवलेलं आहे बघ. पूर्वीचं फार सुंदर असं गाणं आहे, गीत आहे. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. त्या कवीचं असं म्हणणं आहे की सूरजही बदलला नाही, चंद्रही बदलला नाही, फक्त माणूस बदलला महाराज. पण मी तर असं म्हणेल, त्याही कालखंडातला माणूस तसाच होता आणि आजच्याही कालखंडातला माणूस तसाच आहे. काही बदल नाही झाला महाराज. त्या काळातला समाज जर चांगला असता तर ज्या गावासाठी, ज्या समाजासाठी, ज्या लोकांसाठी माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, जानोळी संसार बैसलो अंगणी असं जीवन ज्या जगद्गुरु तुकोबारायांचं होतं, त्या तुकोबारायांना सुद्धा त्यांचा गाथा 13 दिवस पाण्यामध्ये बुडवणारा आणि त्यांना 13 दिवस उपवासी ठेवणारा हाच समाज आहे. ज्या समाजासाठी माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मैयानी स्वतःचा देहांत प्रायश्चित्त घेतला. का? की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आमच्या लेकराला या समाजाने स्वीकारावं. पण त्यांच्या प्रायश्चित्तानंतर, देहांत प्रायश्चित्तानंतर सुद्धा या समाजाने माऊलीच्या जोडीत शेण टाकणारा हाच समाज आहे. ज्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आज भरपूर अलोट गर्दी लोटते, पण 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी गजानन महाराजांना उसाने मारणारा हाच समाज आहे. आमच्या सखाराम बाबाच्या जीवनाचा जर विचार केला तर त्याच गावात कीर्तन आणि त्याच गावात तमाशा करणारा हाच समाज आहे. हा समाज बदलत नाही महाराज. त्याही काळातला समाज तसाच होता, आजच्याही काळातला समाज तसाच आहे. म्हणून तुकोबारायांसारख्या साधूला 350 वर्षापूर्वी साधूची ओळख समाजाच्या समोर मांडावी लागली.
त्याही कालखंडामध्ये परमार्थाचं ढोंग मिरवणारे अनेक लोक समाजामध्ये होते, पण नेमकं आपण त्याच्यावरती निष्ठा ठेवल्यानंतर, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर, आपण तो सांगेल त्या मार्गाने चालल्यानंतर तो व्यक्ती जर आपण चुकीचा निवडला तर खऱ्या अर्थानं आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण तुमच्या समोर मांडतो. पहा, आजची किती तारीख आहे? अजून 4 दिवसांनी मुलींनो एक सण येणार आहे. कोणता? संक्रांतीचा. बरोबर ना? का अक्षय तृतीया येणार आहे? या गावात संक्रांतच येणार आहे ना 14 तारखेला. सांगत जावा, मी एका कानानं बैरा आहे. त्या संक्रांतीला असं म्हणतात की एक थोडीशी लहानशी घागर लागते, मडकं लागत असते म्हणतात. बरोबर ना? काय लागते? आठी लागते की घागर लागते? वस्तू तीच आहे, पण त्याचं नाव वेगवेगळं होतं. कधी घागर होतं, कधी मडकं होतं, कधी आठी होतं. तर संक्रांतीला एक लागत असते म्हणतात. आता लागते की नाही माहित नाही. लागते ना? मग ते जर विकत आणायची असली किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घागर आणत असतो विकायला, ते घागर जर आपल्याला विकत आणायची असली तर आपण काय करतो? असं या ठिकाणी मोठ्या चौकामध्ये ते विकायला येतं गाढवावरती ते घेऊन. आता गाढवावरती नाही येत, आता गेलं त्या काळवा सगळा. आता ते 3 चाकाचं गाढव ते आणतं ते भरून. आणि ते तुम्हाला माहित पडलं की आपल्या गावामध्ये विकायला आली घागर, ती आठी विकायला आली की आपण काय करतो? घरातून अशी 50-100 रुपयाची नोट त्या आमची माय माऊली त्या पिवशीमध्ये कोंबते. आता नसतील राहिल्या पिवश्या, आता त्या वेगळ्याच आल्या, त्या लटकवायच्या, त्या कंडक्टर सारख्या. काय आहेत त्या? हा, त्या पिवशीमध्ये आमची माय माऊली 50-100 रुपयाची नोट अशी कोंबत होती. आणि आल्यानंतर विचारत होती त्या कुंभार दादाला, दादा काय किंमत आहे घागरीची? तो सांगत होता, आजीबाई फक्त 50 रुपये तुमच्यासाठी. मग आजीबाई आपल्या पिवशीतली 50ची नोट काढते, त्या दादाच्या हातात देते आणि अशी घागर उचलते आणि घरी घेऊन जाते. बरोबर ना? बरोबर का? काय करते? अशी वाजवते, ठोकून पाहते, वाजवून पाहते, खालून पाहते, वरून पाहते, जळलेली आहे का, कच्ची आहे का, आणि जे नेमकी फुटलेली आहे तेच घेऊन घरी येते. असंच ना? घागर किती रुपयाची? फक्त 50 रुपयाची. मग 50 रुपयाच्या घागरीसाठी आम्ही तिला ठोकून पाहतो, वाजवून पाहतो, खालून पाहतो, वरून पाहतो. किती रुपयासाठी? फक्त 50 रुपयासाठी. मग ज्याच्या सोबत तुम्ही नातं जोडलं, ज्याच्यावरती तुम्ही श्रद्धा समर्पित केली, त्या साधूला मला असं वाटतं की एकदा 10-12 वेळा ठोकून पहा आणि मग त्याच्यासोबत तुम्ही नातं जोडा, मग त्याच्यावरती निष्ठा ठेवा, मग त्याच्यावरती श्रद्धा ठेवा. आणि एवढं सगळं तपासल्यानंतर जर तुम्ही त्याच्यासोबत नातं जोडलं तर तुमचा भ्रमनिरास होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचं असं झालेलं आहे बुवा, एखादा व्यक्ती जर चुकला तर त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही अख्ख्या सगळ्या पेशाला बदनाम करून टाकतो. एक शिक्षक जर चुकीचं काम करत असेल, एखादा शिक्षकाने जर एखादं गैरवर्तन केलं असेल, तर त्या शिक्षकाच्या गैरवर्तनासाठी तुम्ही सगळ्या शिक्षकांना एका लाईन मध्ये उभं करू शकत नाही. एक वारकरी संप्रदायातली किंबहुना एखादी परमार्थातली एक व्यक्ती जर चुकली तर त्या एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळ्या परमार्थातल्या व्यक्तींना जबाबदार पकडू शकत नाही. तो व्यक्ती जर चुकत असेल तर तो व्यक्ती निवडण्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलात. म्हणून मला असं वाटते, ज्याच्या सोबत तुम्हाला नातं जोडायचं आहे तो तुम्हाला 1000 वेळेस तपासून पाहिला पाहिजे. का? की त्याच्या हातात आहे की तुम्हाला नेमकं कुठं न्यायचं आहे. त्याच्या हातात आहे तुमचा उद्धार करावा, त्याच्या हातात आहे तुम्हाला सद्गती प्राप्त करून द्यायची, त्याच्या हातात आहे. योग्य व्यक्तीच्या हाताला जर तुम्ही पकडलं तर नक्की तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पंचकृषीमध्ये आम्ही फार भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? आमच्या पंचकृषीतल्या या सगळ्या लोकांनी, आम्ही सगळ्या मंडळींनी माझ्या भोजने बाबांचा हात पकडला आणि भोजने बाबांचा हात पकडला म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये परमार्थाचं ते फळ भोजने बाबांच्या माध्यमातून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल साधू ओळखण्यामध्ये जर खऱ्या अर्थानं तुम्ही चुकलात
तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असं म्हणसाल महाराज साधू ओळखणं फार सोपं आहे, त्याच्यासाठी काय वेगळी परीक्षा लागते का? अंगात पांढरे कपडे असले पाहिजेत, कपाळावरती असा गंध असला पाहिजे सोलापूर पासून पंढरपूर पर्यंत, दाढी वाढवलेली असली पाहिजे, गाडी असली पाहिजे, 2-4 रुद्राक्षाच्या माळा असल्या पाहिजेत किलो अर्धा किलोच्या गळ्यात. हे सगळं जर असलं तर आम्ही त्याला काय म्हणू सोपान बुवा? काय म्हणू? बरोबर आहे ना? पण असेच सगळे वर्णन केलेला, असेच पांढरे कपडे घातलेला, असंच एक कष्ट धोतर घातलेला एक व्यक्ती तुमच्या गावात आला, तुम्ही त्याला साधू म्हटलं. त्याच्याजवळ अशी एक बॅग होती, त्या बॅगीवरती काहीतरी झाकण टाकलं होतं, पण त्या बॅगीच्या आतमध्ये झाकण काढल्यावर समजलं की त्याच्यात एक पोपट आहे. वर्णन असंच आहे, पण पोपट असल्यामुळे आम्ही समजून गेलो की बाह्य रंगानं जरी हा साधू दिसत असला तरी याच्यात अंदरची गोम मात्र दुसरी आहे. अनेक लोक वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, अंतरी वश केला नामे. वरी भगवा त्याला म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू, जगी विठोबा बाधो, जगी विठोबा म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू, जगी विठोबा बाधो, जगी विठोबा बाधो, त्याला म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू, जगी विठोबा बाधो, जगी विठोबा आमच्या आईसाहेब मुक्ताईंनी सुंदर असं वर्णन केलं साधुत्वाचं की वरी भगवा झाला नामे. वेश कुठलाही अंगामध्ये जर बाह्य रंगाचा असेल पण अंतरंग काय सांगतं हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही बोलणारी माणसं 2 तासात काय बोलतो हे महत्वाचं नाही, पण 22 तास दिवसातले आमचं जीवन कसं आहे याच्यावरती खऱ्या अर्थानं आमचं वर्तन महत्वाचं असेल. सज्जनांनो, साधू ओळखण्यामध्ये तुमच्या आमच्या सारख्या 2-3 एकरावाल्याची फजिती झाली याच्यात काही नवल नाही. तुमच्या आमच्या सारख्या बद्दल न बोललेलं बरं आहे, पण ज्या व्यक्तीच्या उदाहरण मला तुमच्या समोर मांडायचं आहे त्या व्यक्तीच्या जीवनाचा जर विचार केला तर ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी होती, दशरथासारख्या सार्वभौम राजाची सून होती आणि जनकासारख्या श्रीमंत राजाची मुलगी होती. तिचं नाव होतं जगज्जननी सीता. त्या सीता मैयाच्या जीवनामध्ये सुद्धा एक चूक घडली महाराज की तिच्या जीवनामध्ये साधू ओळखण्यामध्ये सीता चुकली. महाराज तुमच्या आमच्याबद्दल काय बोलता? सीताई साहेबांच्या जीवनामध्ये एक दिवस असा उजाडला की वनवास प्राप्त झाल्यानंतर सांगितलं होतं की मी वनवासाला येणार आहे स्वामी तुमच्या बरोबर. नाही म्हणत होते रामप्रभू, सीता नको येऊ तू, मला फक्त एकट्याला वनवास प्राप्त झाला. पण सीतेनं दिलेलं उत्तर आहे, सुख देना दुःख देना आगे तेरी मर्जी. अग्नीच्या साक्षीने जर 7 फेरे मी तुमच्या सोबत मारले असतील स्वामी तर तुमच्या सुखात सुद्धा माझा तेवढाच अधिकार आणि तुमच्या दुःखामध्ये सुद्धा माझा तेवढाच अधिकार. म्हणून पाहता 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 सीता मैया वनवासामध्ये आली आणि वनवासामध्ये आल्यानंतर 13 वर्षाचा काळ लुटून गेला. किती वर्षाचा होता वनवास? 12 वर्षाचा नाही का? किती वर्षाचा होता? 12 वर्षाचा.
सोपे प्रश्न येत नाहीत बुवा त्याले, कठीण विचारा सांगतात ते. कठीण विचारू का थोडेसे? मला सांगा बरं. 29 एप्रिल 2016 ला एक चित्रपट रिलीज झाला होता, मराठी चित्रपट. तारीख होती 29 एप्रिल 2016, शुक्रवारी. त्या चित्रपटातल्या अभिनेत्रीचं नाव अर्ची होतं, तर अभिनेत्याचं नाव बरं, चित्रपटाचं नाव वा रे वा. बरं जाऊ द्या. कोरोना संपत असताना एक चित्रपट रिलीज झाला होता. त्यातला जो मेन मुख्य नायक होता त्याचा एकच धंदा होता, चन्नाचे लाकडं तोडायचे आणि ट्रकच्या ट्रक भरून पाठवायचे चेन्नईला. काय त्याचं नाव? वा रे वा. आणि त्या पुष्पातली ते कोणती होती रे? ते वृक्षवल्ली अम्मा सोय काय? हा वा रे वा. विष्णुदादा वृक्षवल्ली नाही म्हणतात ते, त्यांची कोणती तरी दुसरीच वल्ली आहे. पण त्याचा आता दुसरा रिजन आला बा. कोणता? वा रे वा. काय महाराज आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. आमच्या समाजावरती, आमच्या धर्मावरती इतके आघात होत आहेत. आमच्या जीवनाचा जर विचार केला तर 32 वर्षाचं वय असताना औरंगजेबासारख्या एका क्रूर कर्म्याला सुद्धा ज्या व्यक्तीनं झुकवलं, खऱ्या अर्थानं तो संभाजी आमच्या पोरासमोर नाही आणला. आपल्या राजाचं खऱ्या अर्थानं माझ्या पोराचं लग्न असलं म्हणून काय झालं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं सांगणारा तानाजी आमच्या पोरांना नाही शिकवला. वयाच्या खऱ्या अर्थानं 16वं वरीस धोक्याचं म्हटलं जाते, त्या वयामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं वेदांताचा अर्थ आम्हाशी चठावा, येरांनी वाहवा भारमाता. संस्कृत सुद्धा, संस्कृतीतली गीता ज्यांनी मराठीमध्ये आणली, माझा मराठीची बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके, ऐसी रसिके अक्षर मिळवणं असं सांगत सांगत ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या समाजाच्या समोर दिला, ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये भुजने बाबांच्या काळापासून सुरू आहे, ते ज्ञानोबाराय नाही शिकवले आमच्या पोरांना. ते चित्रपट महाराज ओ, परमार्थासाठी एखादं कार्य करण्यासाठी 10 लोकांचे उंबरटे आम्हाला झिजवावेसे लागतात. द्या वर्गणी, द्या परमार्थासाठी काहीतरी मदत करा. पण चंदन चोरणारा डाकू आमच्या समोर हिरो ज्यावेळेला आम्ही दाखवतो, तर 3 दिवसात 1000 कोटीची कमाई केली होती त्या चित्रपटाने. किती दिवसात? रिलीज व्हायच्या 3 दिवस आधीच त्याची बुकिंग झाली होती 1000 कोटीची. कठीण आहे महाराज. जाऊ द्या, मला विषयांतर करायचं नाही, मला कीर्तन करायचं आहे. काय सांगत होतो? काय सांगत होतो? वनवास सांगत जा बा. मला कसं झालेलं आहे माहित आहे का? 5 मिनिटं झाले की मागचं सगळं भुलून जातो, काहीच आठवत नाही. कधी घडते असं? इकडून सांगितलं बा नाव, सगळं माहिती आहे आमच्या पोरांना. त्याच्यासारखं झालं आपलं. 5 मिनिटं झाले की मागचं सगळं भुलून जातो. सांगत जा तुम्ही. 14 वर्षाचा वनवास झाला होता माझ्या रामप्रभू सीताई साहेबांनी लखनजींना. 14 वर्षाच्या वनवासामध्ये 13 वर्षाचा काळ लोटल्यानंतर, 13 वर्षानंतर काही दिवस लोटले आणि एक दिवस उजाडला सीताई साहेबांच्या जीवनासमोर. आणि त्या दिवसामध्ये सकाळचा सूर्य सकाळची कोमल कोमल किरणे घेऊन आला आणि त्या सूर्याच्या किरणामध्ये एक सुंदर असं टुमदार हरिण असं टुन्नुक 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 उड्या मारत त्या ठिकाणी सुंदर असं हरिण जात होतं. आणि ते हरिण पाहिल्याबरोबर माझ्या सीताई साहेबांना एक मोह झाला महाराज. काय मोह होता? स्वामी हा म्हणता 13 वर्षाचा काळ लोटला, 5-7 महिन्याचा काळ लोटल्यानंतर 14 वर्ष वनवासाचे पूर्ण होतील. आणि 14 वर्ष वनवासाचे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अयोध्येचे राजे व्हाल. आणि ज्या दिवशी तुम्ही अयोध्येचे राजे व्हाल, मी सुद्धा अयोध्येची महाराणी होईल. आणि मी महाराणी जर झाली तर ज्या दिवशी तुमचा राज्याभिषेक होईल, त्या दिवशी या हरणाच्या खऱ्या अर्थाने त्याची सोडी मला शिवायची आहे. मोह झाला होता सीताई साहेबांना. रामप्रभू सांगत होते, सीते नको त्या हरणाच्या नादी लागू. त्या हरणाने भले 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 गुंतवून टाकले. जळभरत राजा सुद्धा त्या ठिकाणी हरणीच्या गर्भामध्ये घातला. फार मोठ्या लोकांचा हरणाने घात केला. महाराज हरणाच्या नादी नका लागू. त्या राजा महाराजांचं सोडून द्या. हल्लीच्या काळातला बॉलिवूड मधला एक फार मोठा सितारा, त्याला सुद्धा 10 बाय 10च्या खोलीत जावं लागलं होतं इतका पैसा असल्यानंतर. कोणासाठी?
फक्त हरणाच्या नादी लागला म्हणून त्याचं नाव नाही सांगत. आता घरी गेल्यावर पहा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला रामप्रभू म्हणतात सीते नको नादी लागू त्या हरणाच्या. पण सीता मैयांचा त्या ठिकाणी आग्रह होत होता रामप्रभूंना, मा स्वामी माझी इच्छा आहे की त्या हरणाची खऱ्या अर्थानं मला जोडी शिवायची आहे. सुंदर असं टुमदार दिसते ते हरिण, पण नको नको म्हणत होते रामप्रभू. पण रामप्रभूंचा नाईलाज झाला. महाराज असंच असतं, माणूस कितीही मोठा असू द्या, कितीही मोठा माणूस असू द्या, सगळं गाव त्या माणसाला लप करतं. वाघासारखा माणूस असू द्या, वाघासारखा माणूस, पण वाघासारखा माणूस ज्या वेळेला घरात जातो तर घरात कोण होतो रे? कोण होतो वाघासारखा माणूस घरात गेल्यावर? ते खाली पाहून सांगतात बुवा. ते म्हणतात ताटाखालचं मांजर होतो. मी नाही म्हणत, तेच म्हणतात. किती मोठा माणूस असू द्या, SP असू द्या जिल्ह्याचा, सगळ्या जिल्ह्यातले पोलीस खातं त्याला सॅल्यूट करतं, पण तोच SP ज्या वेळेला घरी जातो त्यावेळेस त्याला घरी सॅल्यूट करावा लागतो. कोणाला? घरच्या भवानीला. नाही चालत तिथं माणसाचं काही. तुमच्या आमच्या सारख्याचं काय घेऊन बसता? ब्रह्मांडाच्या मालकाचं सुद्धा काही चाललं नाही महाराज. त्याचं कारण आहे, जगातल्या 3 गोष्टी अशा असतात की त्या माणसाला कधी टाळता येत नाही. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्रीचा हट्ट होता. रामप्रभूंचा नाईलाज झाला आणि रामप्रभू धनुष्य घेऊन त्या हरणाच्या दिशेने पळाले. हरणाच्या दिशेने जात असताना ते हरिण थोडंसं मायावी होतं. मायावी होतं म्हणजे काय? तो एक राक्षसच होता. मारीच नावाचा रावणाचा मामा होता. आणि रावणाचा मामा होता. रावणाच्या मामाने ते मायावी हरणाचं रूप धारण केलं होतं. पाहता पाहता कधी हरण लपत होतं, कधी दिसत होतं, कधी अदृश्य होत होतं, पुन्हा दिसत होतं. मायावी हरिण कधी सुंदर दिसतं, कधी नाहीसं होतं. पण शेवटी पाहता पाहता रामप्रभू बऱ्याच दूर निघून गेले. रामप्रभूंनी एक बाण मारला. जसा बाण मारला तसं त्या हरणाचं काम काढलं. आणि हरणाचं काम काढत असताना त्या हरणाने एक आवाज दिला, धाव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा, असा आवाज दिला. कोणी? त्या मारीच नावाच्या राक्षसाच्या रूपामध्ये असणाऱ्या हरणाने आवाज दिला. आणि जसा त्या हरणाचा आवाज 2 व्यक्तीच्या कानावर पडला, एक म्हणजे लखनजी आणि दुसरी म्हणजे माझी मैया सीता. सीताई साहेबांनी सांगितलं, लखनजी तुमचे दादा संकटात आहेत. माझ्या कानावरती आवाज आला, धाव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा. हो बहिणी, मी सुद्धा तो आवाज ऐकला. तुमचे दादा संकटात आहेत, तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या मदतीसाठी गेलं पाहिजे, रामप्रभूंच्या रक्षणासाठी तुम्ही गेलं पाहिजे, असं सीता मैया आपल्या देराला म्हणजे लक्ष्मणाला सांगत होती. पण नाही ऐकत होते लखनजी. का? वहिनी, माझ्या दादाने माझ्या खांद्यावरती तुमच्या रक्षणाची जबाबदारी टाकून दिलेली आहे आणि तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती असल्यामुळे मी तुम्हाला एकटं सोडून त्या ठिकाणी जाणार नाही. सीता मैया म्हणतात, लखनजी तुमचे दादा संकटात आहेत. वहिनी, माझा दादा कधी संकटात असू शकत नाही. का? सगळ्या जगाचे आघात, सगळ्या जगाचं संकट निवारण करण्याची शक्ती ही माझ्या दादाच्या जवळ आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाराया. जगाचे आघात निवारण करण्याची शक्ती माझ्या दादाच्या जवळ आहे. माझा दादा कधी संकटात येऊ शकणार नाही, म्हणून माझ्या दादाच्या मदतीसाठी जायची मला गरज नाही. पुन्हा पुन्हा लखनजी नाही म्हणत होते. सीता मैया पुन्हा पुन्हा पाठवत होत्या. पण सीता मैयाकडून एक चूक घडली महाराज. लक्ष्मणासारखा एक साधू की जो 13 वर्ष आपल्या भाभीच्या म्हणजे आपल्या वहिनीच्या जवळ राहिला, पण ज्या दिवशी रावणाने त्याचं हरण केलं होतं सीता मैयाचं, इतकं इतकं सुंदर नातं रामायणामधलं जर कुठलं असेल तर ते म्हणजे एका वहिनीचं आणि एका दीराचं, एक रामाचं, रामप्रभूंच्या माध्यमातून लक्ष्मणाचं आणि सीतेचं आहे. सज्जनांनो, सुंदर असं नातं आहे. ज्या वेळेला सीतेचं हरण झालं, एक एक दागिना सीता मैयाने खाली टाकला. मी थोडी समोरची कथा सांगतो. तर एक एक दागिना उचलून त्या ठिकाणी लक्ष्मणाला दाखवल्या जात होता. लक्ष्मणा, हे तुझ्या वहिनीचे कुंडल आहेत. नाही सांगितलं लक्ष्मणाने. लक्ष्मणा, ही तुझ्या वहिनीची गडसरी आहे. माहित नाही सांगितलं लक्ष्मणाने. माझ्या तुलसी बाबांनी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे, नाहम जानामि कुंडले
नाहम जानामी, मी कुठल्याच प्रकारचा दागिना ओळखत नाही. पण ज्या वेळेला पायातले पैजण दाखवले त्यावेळेस लक्ष्मणाने दिलेलं उत्तर आहे, हो हे माझ्या भाभीचे आहेत, हे माझ्या वहिनीचे आहेत. का असं सांगितलं? कारण 13 वर्षात तिच्या तोंडाकडे पाहिलंच नाही, फक्त तिचे पाय पाहिले. हे नातं रामायणातलं आहे महाराज. सज्जनांनो, इतका पवित्र असणारा लक्ष्मण, त्या लक्ष्मणावरती सुद्धा सीता मैया एक आरोप करते. लक्ष्मण, तुझा दादा संकटात आहे आणि संकटातल्या व्यक्तीच्या मदतीसाठी जर तू जात नशील तर तुझ्या मनामध्ये काहीतरी पाप आहे, तुझ्या मनामध्ये काहीतरी भावना विपरीत आहे. इतकी कठोर बोलते सीता, इतकी कठोर बोलते महाराज सीता. त्या शब्दाचा जर विचार केला तर ते शब्द बोलणं माझ्या वयाला शोभणार नाही, पण शास्त्रातली भाषा, पुराणातली भाषा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सीताई साहेब असं म्हणतात, लक्ष्मणा तू जर जात नसशील तर तुझ्या मनामध्ये भावना विपरीत आहे. काय भावना आहे? माझा विलास धरुणी मनी आलाशी तू वना लागुनी आणि मज पत्नी करू पाशिरे. ज्या वेळेला असा शब्द सीता मैया बोलली, लक्ष्मणासारख्या साधूवरती आरोप ठेवले. काय आरोप ठेवले? की माझा विलास धरुणी मनी आलाशी तू वना लागुनी. ज्या दिवशी लक्ष्मणासारख्या साधूला खऱ्या अर्थानं आरोप केले, त्या दिवसापासून लक्ष्मणाचा जर आरोप त्या ठिकाणी साधूवरती जर आरोप ठेवत असेल, ती ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी असली म्हणून काय झालं, पण ती जर खऱ्या साधूला लांछन लावत असेल, खऱ्या साधूवरती जर आरोप करत असेल, तर सीता मैयाच्या जीवनामध्ये त्या दिवसापासून कधी सद्गती प्राप्त झालीच नाही महाराज. वैभवाचं जीवन सीतेच्या जीवनात कधी आलंच नाही, त्रेतायुगातही आलं नाही. अयोध्येची महाराणी झाली, पुन्हा लोकांनी आरोप ठेवले, पुन्हा त्या ठिकाणी गरोदर अवस्थेमध्ये वनामध्ये जावं लागलं, पण नाही त्या ठिकाणी चांगले दिवस आले. 22 जानेवारीला ज्या दिवशी आमच्या देशामध्ये, आत्ता मागच्या वर्षी 22 जानेवारीला ज्या दिवशी रामप्रभूंची मंदिरात त्या ठिकाणी मूर्ती विराजित झाली, तर फक्त एकट्या बालरामाचीच मूर्ती आहे. अजूनही त्या मंदिरात सीता मैयाची मूर्ती नाही. का? लक्ष्मणासारख्या साधूवरती आरोप केले होते सीता मैयानी. आणि त्यानंतर 10च मिनिटांमध्ये एक व्यक्ती आला होता सीता मैयाच्या समोर. लक्ष्मण दादा एक रेषा ओढून गेले होते. भाभी मी जातोय, माझी इच्छा नाही जायची, पण तुम्ही म्हणता म्हणून मी जातो. पण एक लक्षात ठेवा भाभी, ही जी मी रेषा मांडतो ना, ही रेषा जीवनात काही जरी प्रसंग आला तरी ओलांडून जाऊ नका. मी जातो माझ्या दादाच्या मदतीसाठी. काय म्हणतात त्या रेषेला? लक्ष्मण रेषा. लक्ष्मण रेषा मारली होती लक्ष्मणाने. निघून गेले होते लखनजी आणि एक व्यक्ती दारात येऊन उभा राहिला, आरोळी ठोकली, भिक्षाम देही मा, भिक्षाम देही मा, आवाज दिला. आणि घरामध्ये काही शिल्लक नव्हतं, पण काही कंदमुळे असतील, काही फळं असतील, ते एका साधू बाबाच्या झोडीमध्ये टाकण्याच्या प्रयत्नाने घरातलं काहीतरी जमा केलं. सीता मैयानी तो व्यक्ती दारात आला होता. टाळ्या वाढलेल्या होत्या, अंगामध्ये भगवे कपडे परिधान केले होते, रुद्राक्षाच्या माळा होत्या, हातामध्ये कमंडलू होता. कोण होता? साधू होता. साधू होता ना. हातात काय आहे? कमंडलू, गळ्यामध्ये माळा, भगवे कपडे, दाढी वाढलेली, गंध लावलेली. हे वर्णन कोणाचं आहे? साधू आला होता दारात. पण सीता मैया त्या ठिकाणी घरामध्ये जे असेल नसेल ते देऊन त्या साधू बाबाच्या झोडीमध्ये टाकण्यासाठी निघाल्या. पण जात असताना एक रेषा मधात आली आणि आपल्या धीराचे शब्द कानामध्ये आले की वहिनी, काही झालं तरी ही मर्यादा ओलांडू नका. सांगितलं त्या साधू महाराजांना, बाबा घरात कोणी नाही, मी एकटी आहे, मी नाही येऊ शकत समोर. पण त्या साधू बाबाने सांगितलं की तुला जर मला काहीतरी द्यायची इच्छा असेल तर तुलाच यावं लागेल. मी फार तपस्वी साधू आहे, मी कोणाच्या घरात जात नाही. पण सीता मैया विचार करत होती की मर्यादेची रेषा ओलांडावी की नाही ओलांडावी. महाराज, स्त्रीच्या जीवनाला खऱ्या अर्थानं जर सर्वात महत्वाचा कुठला दागिना असेल तर ती तिच्या जीवनातली मर्यादा. इतकी महत्वाची आहे स्त्रीच्या जीवनाला मर्यादा. जोपर्यंत आमच्या घरातली स्त्री त्या मर्यादेच्या उंबरट्यामध्ये, संस्कृतीच्या आत असते, हो, रावणासारखा बलाढ्य व्यक्ती की 33 कोटी देवता ज्याने बंदिस्त केले होते, त्या व्यक्तीची सुद्धा ताकद झाली नाही सीता मैयाला हात लावायची. पण कुठपर्यंत? जोपर्यंत मर्यादेच्या आत असते तोपर्यंत. पण एकदा आमच्या घरातल्या स्त्रीने संस्कृतीचा, परमार्थाचा, परंपरेचा, धर्माचा उंबरठा जर ओलांडला तर तिची सुद्धा सीतेसारखी अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या देशाचा जर विचार केला ना महाराज, तर आमच्या देशामध्ये खऱ्या अर्थानं
स्त्रीची मर्यादा अत्यंत महत्वाची आहे. संस्कृती जर आमच्या देशाची कोणी सांभाळली असेल तर आमच्या स्त्रियांनी आमच्या देशाची संस्कृती सांभाळलेली आहे. कितीतरी आघात आमच्या देशावरती झाले. 1500 वर्ष आमच्या देशावरती आक्रमण केलं होतं त्या मुघलांनी. 1500 वर्ष राज्य होतं मुघलांचं, परकीय आक्रमकांचं. यवनांनी आमच्या देशावरती 1500 वर्ष राज्य केलं. त्यानंतर 150 वर्ष त्या हरामखोर इंग्रजांनी आमच्या देशावरती राज्य केलं. फार श्रीमंत होता आमचा देश. या देशाचा विचार केला तर सोन्याची कराड म्हटलं जात होतं विदर्भ प्रांताला. वऱ्हाड आणि सोन्याची कराड. इतका श्रीमंत होता, इतकं सोनं होतं आमच्या देशामध्ये की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. इतका श्रीमंत आमचा देश होता. पण आमच्या देशातलं सगळंच्या सगळं सोनं, सगळंच्या सगळं वैभव लुटून नेलं या सगळ्या लोकांनी. 1700-1800 वर्ष आमच्या देशावरती परकीय आक्रमकांनी सगळं लुटून नेलं, काही ठेवलं नाही. पण आमच्या देशामध्ये जर एक गोष्ट कोणती शिल्लक असेल तर ती म्हणजे आमच्या देशातली संस्कृती अजून शिल्लक आहे. आणि संस्कृती जर कोणी सांभाळली असेल तर केवळ आणि केवळ आमच्या महिला मंडळींनी सांभाळली. महाराज, किती आघात झाले हो आमच्या देशात. एक उदाहरण मला तुमच्या समोर मांडावं लागेल. ज्या वेळेला इसवी सन 21 ऑक्टोबर 1295 हस्तिनापूरच्या म्हणजे त्या दिल्लीच्या राजगादीवरती एक यौवन योद्धा विराजित झाला. 21 ऑक्टोबर 1295 त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. मला आमच्या देशातली स्त्री तुमच्या समोर मांडायची आहे. त्या अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला दिल्लीच्या गादीवरती बसला, इतका क्रूरकर्मा होता की अनेक प्रकारच्या लढाया त्यांनी केल्या. अनेक प्रकारचे राजे त्या ठिकाणी लढाई हरल्यानंतर त्यांच्या दरबारातल्या अनेक स्त्रियांना आणून त्या ठिकाणी जनानखान्यामध्ये ठेवत होता. अत्यंत अत्याचारी असणारा राजा दिल्लीच्या तख्तावरती बसला. आणि त्याच कालखंडामध्ये आमच्या देशामध्ये राजस्थान नावातलं एक मेवाड नावाचं प्रांत आहे. त्या मेवाड प्रांताचा राजा होता रतनसिंग नावाचा. त्या रतनसिंग राजामध्ये त्याच्या दरबारी एक कवी होता, त्याचा एक सेवक होता. आणि काहीतरी चुकी त्या सेवकाकडून घडली. सेवक इतका खतरनाक असतो महाराज, जवळची लोक. त्या सेवकाकडून काहीतरी चूक झाली. त्या चूक झाल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या राज्यातून बाहेर काढून टाकलं. आणि तो फक्त राज्यातून बाहेर गेला नाही महाराज, तर त्याने रतनसिंहाच्या राज्याला सुरुंग लावला. इतका जवळचा व्यक्ती ज्यावेळेला दूर गेला तर तो अल्लाउद्दीन खिलजीला जाऊन मिळाला आणि सगळं सांगितलं मेवाड प्रांताबद्दल. काय मेवाडचा प्रांत आहे, कसा आहे राजा रतनसिंग. कोणी सांगितलं? जो कालपर्यंत सोबत होता त्यातल्या एका सेवकाने. महाराज, आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे, जवळची माणसं इतकी घातक असतात. जवळचे काही लोक जे लहान लोक असतात इतकी घातक असतात की मोठ्या व्यक्तीची मोठी संस्थानं ते कधी खालसा करतील काही सांगता येत नाही महाराज. कितीही डबा भरलेला असू द्या, पण चमचा एवढासा असतो, पण सगळाच्या सगळा डबा खाली करतो कोण? म्हणून त्या चमच्यापासून माणसाने सावधान राहिलं पाहिजे. मोठे डबे, मोठे टीपचे टीप भरलेले खाली केले कोणी? म्हणून चमच्यांच्या कधी नादी लागू नका बुवा. चमचे इतके वाईट असतात, त्यांच्यासाठी तुम्ही कितीही करा, पण एक दिवस तुमचाच भरलेला डबा ते खाली करल्याशिवाय राहणार नाही. 2 उंदराची पिल्ल वाहत होते नदीच्या प्रवाहामध्ये. नदीला पूर आला होता. लहान उंदराची पिल्ल थंडीने कुडकुडत होते. हे उडणाऱ्या कबुतराने पाहिले की 2 उंदराची बारीक पिल्ल मरतायत. 2-3 दिवसापूर्वी ज्यांचा जन्म झाला असेल आता हे पुरात मरतील. दया आली त्या कबुतराला. ते 2ही पिल्ल उंदराचे असे आपल्या चोचीमध्ये अलगद पकडले आणि एका झाडाच्या फांदीवरती नेऊन ठेवले. पहिली चक्कर मारली, पहिलं उंदराचं पिल्लू वाचलं. दुसरी चक्कर मारली, दुसरं उंदराचं पिल्लू सुद्धा एका झाडाच्या मोठ्या फांदीवरती सुरक्षित ठिकाणी ठेवलं. पण एक घोटाळा झाला महाराज. त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना गटांगळ्या खात वाहत त्याच्या नाकात तोंडात पाणी गेलं होतं. कोणाच्या? उंदराच्या पिल्लांच्या. कुळकुळत होते थंडीने. त्या कबुतराला असं वाटलं की यांचा जीव आपण वाचवला नक्की, पण आता मात्र हे थंडीने कुडकुडून मेल्याशिवाय राहणार नाही. कारण बऱ्याच लोकांना थंडीची फार भीती वाटते महाराज. पण ते उंदराचे पिल्ल सुद्धा थंडीने कुडकुडत होते. मग या कबुतराने विचार केला, यांना तर आपण जीवदान दिलं पण हे वाचले पाहिजेत. मग त्यांनी काय केलं? आपले असे पंख पसरवले आणि पसरलेल्या पंखामध्ये इकडून एक उंदराचं पिल्लू पकडलं आणि इकडून एक उंदराचं पिल्लू पकडलं. थोडा बराच वेळ त्या उंदराच्या पिल्लांना बरं वाटलं.
त्यांना ऊब भेटली कशाची? त्या कबुतराच्या पंखाच्या त्या कापसाची सुंदर अशा मऊ गादीची त्यांना ऊब भेटली आणि थरथर 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 कापणारे उंदराचे पिल्ल आता थरथर कापायचे बंद पडले. आता कबुतराला समजून चुकलं की यांना थोडं बरं वाटायला लागलं. पण बरं जसं वाटायला लागलं तसं त्याला असं वाटलं अजून थोडा वेळ यांना थोडीशी गरमी द्या, थोडीशी उष्णता द्या. 5-10 मिनिटाचा काळ लोटला आणि कबूतरला वाटलं आता हे जमले, आता हे यांच्या पायावर उभे राहिले. मग त्याने असा विचार केला की आता यांना सोडून आपण इथून निघून जाऊ. पण जसं ते कबूतर उडायला लागलं त्या कबूतराला उडताच येत नव्हतं. का? त्या उंदराच्या पिल्लांनी त्याचे पखच खाऊन टाकले होते. पंखच खाऊन टाकले की त्या कबूतरला उडताच येत नव्हतं. ते कबूतर जसं उडलं तसं तेच त्या पुराच्या पाण्यात पडलं गेलं. कोण केलं हे? जे वाहणारे उंदराचे पिल्ल वाचवले त्यांनीच यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम केला. कोणी? उंदराच्या पिल्लांनी. म्हणून कबूतरांनो, या अशा उंदरांच्या पिल्लापासून सावध राहा. यांना जरूर तुम्ही त्यांना सुरक्षा द्या, पण टप्प्यात आल्यानंतर कधी तुमचा हे करेक्ट कार्यक्रम करता येतील सांगता येणार नाही. म्हणून मोठ्या व्यक्तीने चमच्यापासून सावध राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला मग त्यातला तो एक लहान असणारा सेवक जो राजाच्या अत्यंत जवळचा होता, रतनसिंगाच्या, त्यांनी दिल्लीच्या तख्तातल्या जाऊन त्या अल्लाउद्दीन खिलजीला सांगितलं, खिलजी, आमच्या राज्यातला एक राजा रतनसिंग नावाचा, त्याची एक राणी आहे. त्या राणीचं नाव आहे पद्मिनी, पद्मावती. सुंदर स्वरूपवान असणारी अशी नारी की जिच्या तुलना करायची म्हटली तर तिच्यासारखी रूपवान स्त्री या भारत प्रांतामध्ये दुसरी कुठलीच नसेल, असं जाऊन सांगितलं त्या अल्लाउद्दीन खिलजीला. त्याच्या मनामध्ये वासना तयार झाली आणि त्याने विचार केला की मला खऱ्या अर्थानं या राणीला पाहायचं आहे आणि मला ती मिळवायची आहे. वाईट विचार आला मनामध्ये आणि त्याने विचार केला की एक दिवस मी मेवाड प्रांतावरती स्वारी करेल आणि त्या पद्मावती राणीला आपल्या दरबारामध्ये आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तारीख होती 3 जानेवारी 1303 ला. 1295 ला गादीवर बसला आणि 3 जानेवारी 1303 ला मेवाड प्रांतावरती आक्रमण केलं त्या किल्ल्यावरती. आमच्या देशामध्ये इतके योद्धे जन्माला आले महाराज, काहीच जवळ नव्हतं, पण अनेकांनी निकराची खऱ्या अर्थाने झुंज दिली, पण नाही मेळ बसू दिला अल्लाउद्दीन खिलजीचा. नाही काहीच त्याला जमलं आणि त्याची ती लढाई अयशस्वी झाली. पण त्याने सुद्धा त्या ठिकाणी विचार केला की मी या किल्ला जिंकल्याशिवाय दिल्लीत वापस जाणार नाही. त्याने त्या ठिकाणी तंबू ठोकला. फेब्रुवारी महिना झाला, मार्च महिना झाला, एप्रिल महिना आला, मे महिन्यामध्ये उष्णता आली. उष्णतेच्या लाटेमध्ये सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीची फौज परत गेली नाही महाराज, त्या ठिकाणी तशीच कायम राहिली. का? तर या देशातली स्त्री आम्हाला संपवायची आहे, या देशातल्या स्त्रीचं चरित्र आम्हाला हनन करायचं आहे, हा त्यांचा उद्देश होता. पाहता 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 अजून 2-3 महिन्याचा काळ लोटला. इकडे गळाचे त्या ठिकाणी दरवाजे अत्यंत मजबूतपणे उभे होते. गळामध्ये काही कुठल्याही प्रकारचा दाळदाणा, कुठल्याही प्रकारचं धान्य शिल्लक नव्हतं, पण एकच पोळी खात होते, तसेच राहत होते. अत्यंत कमी आहारामध्ये जीवन जगत होते, पण सुंदर असं आनंदाने त्या ठिकाणी जीवन जगत होते. पण इतकं सगळं असताना त्यांना दाखवायचं असं होतं की खिलजी, काही जरी झालं तर आम्ही तुझा मेळ बसू देणार नाही. पाहता 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 ऑगस्टचा महिना उजाडला आणि सरते शेवटी यांनी विचार केला की आता आपल्या गळातलं सगळं काही संपलं, धान्यही नाही, काहीच नाही, एकतर उपाशी मरावं लागेल, एकतर युद्ध करून मरावं लागेल. 1.5 लाखाची फौज होती अल्लाउद्दीन खिलजीची आणि गडावरती फक्त 10 ते 15 हजार शिपाई सैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते. कळालं होतं नाही जमणार. अनेक चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकारचा इतिहास सांगितलेला आहे, मला त्या खोलात जायचं नाही. पण सरते शेवटी 25 ऑगस्ट 1303 ला गडाचे दरवाजे उघडण्यात आले आणि सांगितलं आता एक तर करो या मरो, पण आपण क्षत्रिय आहोत, उपाशी मेलं तर हे आपल्याला शोभणार नाही, आपण खऱ्या अर्थानं रणांगणात मेलं पाहिजे, वीर हा रणांगणातच मेला पाहिजे. या न्यायाने त्यांनी खऱ्या अर्थाने गडाचे दरवाजे उघडले. 25 ऑगस्ट 1303 चा दिवस होता आणि गडाचे दरवाजे उघडले. युद्धाचा निर्णय काय लागणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या सगळ्यांनी त्या ठिकाणी झुंज दिली, पण 1.5 लाख यवन सैन्याच्या समोर यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि अल्लाउद्दीन खिलजी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या मेवाड प्रांतामध्ये त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. का? आता मला त्या रतनसिंगाची ती महाराणी पद्मिनी मला पाहायची आहे आणि तिला दिल्लीच्या दरबारामध्ये घेऊन जायचं आहे.
पण आमच्या देशातल्या स्त्रियांनी विचार केला की अल्लाउद्दीन खिल्जी सारखा एक परकीय आक्रमक एक कुत्रा जर आमच्या देशाची संस्कृती संपवण्यासाठी आमच्या देशातल्या महिलेची मर्यादा मोडण्यासाठी जर येत असेल तर एखाद्या वेळेला आम्ही आमचा प्राण देऊ पण त्याच्या समोर झुकणार नाही. 16,000 स्त्रियांनी 25 ऑगस्ट 1303 ला मोठा अग्नी पेटवला आणि त्या मोठ्या अग्नीमध्ये 16,000 स्त्रिया, बऱ्याच त्यातल्या गर्भवती होत्या, काही नवविवाहित होत्या, पण सगळ्याच्या सगळ्या 16,000 स्त्रियांनी त्या किल्ल्यावरती जोहार केला. 1303 साली 16,000 स्त्रिया अग्निकुंडामध्ये स्वतःचा जीव समर्पित करतात, पण त्या खिल्जी सारख्या कुत्र्याला स्वतःच शरीर स्वतःच चेहरा दाखवला नाही. ती होती आमच्या देशाची स्त्री राणी पद्मावती. असा आमचा देशाचा इतिहास आहे महाराज. इतक्या सुंदर देशामध्ये आमचा जन्म आहे आणि त्यातल्या त्यात आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्राची संस्कृती जगाला लाजवेल इतकी पवित्र आमच्या देशाची संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीमध्ये आमचा जन्म आहे. आणि अशा संस्कृतीचा जर विचार केला ना महाराज, हल्लीच्या काळामध्ये आमच्या देशातल्या अनेक स्त्रिया खुशाल महाराज कुठलंही काम करतात. त्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला आमच्या देशातल्या आज मुली, आमच्या देशातल्या स्त्रिया कुठल्याही स्तराला जातात बुवा, काहीतरी रील टाकतात आणि रील अपलोड करतात. कोणतं ग्राम आहे ते, कोणतं ग्राम आहे मुलींना, काय चालू आहे ते म्हणतात, चालू द्या, झालं की समजा फक्त. विठ्ठला 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 विठ्ठला. त्या ग्राम वरती कोणतं ग्राम सांगितलं तुम्ही, इंस्टाग्राम नाही का, आणि ते कोणतं बुक आहे पोरींनो, हा फेसबुक, तुम्हालाही माहित आहे का? या सगळ्या ऍप वरती ह्या सगळ्या मुली, ह्या सगळ्या स्त्रिया स्वतःचे रील अपलोड करतात, स्वतःचं अंग प्रदर्शित करतात. काय महाराज या देशामध्ये घडतं, कितीतरी वाईट दर्जाचे हे सगळ्या मुली कृत्य करतात आणि आमच्या लोकांना तीच लोक खऱ्या अर्थानं फॉलो करतात. माझ्या सोपान महाराजांसारखा एखादा तरुण पोरगा या पंचक्रोशीमधून पुढे येऊन पखवाजावरती खऱ्या अर्थानं थाप टाकतो आणि पखवाज क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये नाव करतो. कुठेही गेला नसेल, कुठेही गेले नसतील, पण खऱ्या अर्थानं साधनेच्या माध्यमातून भोजने बाबांच्या चरणी श्रद्धा ठेवून पखवाजावरती एवढी पकड पकडली, पण तरी सुद्धा अशा कोणी पखवाजाला लाईक करणार नाही, शेअर करणार नाही, पण भलत्याच कुणाला आमचे पोरोपोरी फॉलो करतात. तुमचा आहे का बुवा काही हो, म्हणजे काही पखवाजाचे व्हिडिओ टाकले का, ते म्हणतात काही नाही, आपण भले ना आपल्या मिरच्या भल्या. महाराज खऱ्या अर्थानं आमचे मित्र आहेत आणि मित्र असून ते प्रयोगशील शेतकरी सुद्धा आहेत, म्हणून विषयांतर होईल. पण इतक्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये आमचा काळ चाललेला आहे, पण या सगळ्या लोकांना फॉलो करू नका, त्यांचा आदर्श जीवनामध्ये घेऊ नका. आमच्या संस्कृतीचा, आमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर स्वतःचं अंग प्रदर्शित करून समाजाच्या समोर नाचणाऱ्या त्या शेंबळ्या गौतमी पाटलीचा आमचा महाराष्ट्र नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा विचार केला तर या भारताचं सर्वोत्कृष्ट आणि भारताचं सर्वोच्च पद भूषवणाऱ्या आणि स्वतःच्या डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत नखशिकांत कपडे परिधान करणाऱ्या आणि 5 वर्ष राष्ट्रपती असताना एकदाही डोक्यावरचा पदर खाली न पडू देणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र दुसऱ्या कोणाचा नाही महाराज. हा महाराष्ट्र फक्त 4 लोकांची अमानत आहे. एक म्हणजे पंढरपूरचा विठोबा, दुसरा म्हणजे आळंदीचा ज्ञानोबा, तिसरा म्हणजे देहूचा तुकोबा आणि चौथा म्हणजे स्वराज्याचा खरा शिल्पकार माझा छत्रपती शिवबा. या 4 लोकांचा हा महाराष्ट्र आहे. अनेक लोक सांगतात हा याचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राचा भाग्यविधाता आहे, पण जयराम भाऊ कितीही लोक तुम्हाला सांगत असली, कारण तुम्ही त्या क्षेत्रातले म्हणून सांगतो, बरीच लोक महाराष्ट्राला स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतात, पण हा महाराष्ट्र फक्त आमच्या वारकरी संप्रदायाचा आहे, या 4 लोकांचा आहे. या 5व्या कुण्याही व्यक्तीने या महाराष्ट्रावरती जहागीरदारी स्वतःची सांगायची. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आमच्या देशातली स्त्री, आमच्या संस्कृतीतली स्त्री खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाची आहे आणि त्या स्त्रीच्या जीवनामध्ये मर्यादा